महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात आपल्या दमदार कामगिरीने नावलौकिक मिळविणारे आणि डबल केसरी किताब पटकावणारे कुस्तीपटू हर्षद सदगीर यांचा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी हर्षद सदगीर यांच्या कुस्ती क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने व्यायामशाळेसाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे पत्र सुपूर्द करण्यात आले। हर्षद सदगीर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सातत्यपूर्ण मेहनत, कठोर सराव आणि जिद्दीच्या जोरावर कुस्ती क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। पारंपरिक कुस्तीची परंपरा जपत त्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत डबल केसरी हा मानाचा किताब पटकावला आहे। त्यांच्या यशामागे अनेक वर्षांचा कठोर सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबियांचे पाठबळ आहे। गावाकडील मातीतून कुस्तीची सुरुवात करून राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणाऱ्या हर्षद यांच्या यशामुळे सिन्नर तालुक्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे। त्यांच्या कामगिरीमुळे परिसरातील युवा कुस्तीपटूंनाही प्रेरणा मिळत आहे। कुस्तीपटूंना दर्जेदार सरावासाठी व्यायामशाळा, आधुनिक साहित्य आणि आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे। ही बाब लक्षात घेऊन आमदार माणिकराव कोकाटे यांनी 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून व्यायामशाळेच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। निधीच्या माध्यमातून परिसरातील युवकांना कुस्ती व इतर क्रीडा प्रकारांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। सदरील सत्कार भाजपा नेते जयंतबाबू आव्हाड यांनी आयोजित केला। यावेळी आमदार कोकाटे व जयंतबाबू आव्हाड यांनी हर्षदचा सन्मान केला। SN न्यूजसाठी आदित्य हटकर। आपल्या सिन्नर तालुक्याचं जरी जन्माला अकोला तालुक्यामध्ये असले तरी संपूर्ण कार्यक्षेत्र हे सिन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी कुस्ती या खेळामध्ये मिळवलेला आहे तो महाराष्ट्र कुस्तीगीर, महाराष्ट्र केसरी हा 2 वेळा महाराष्ट्रात झाला आहे आणि आता जागतिक मातीच्या या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये जगात 3रा क्रमांक त्याचा आलेला आहे। त्यामुळे सिन्नरकरांना अभिमान वाटावा, सिन्नरकरांना कौतुक वाटावं अशा प्रकारचं कार्य हर्षद सदगीरने या ठिकाणी उभं केलेलं आहे। त्यामुळे त्याच्यासह आणि माझ्यासह आपल्या संपूर्ण तालुक्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचं भूषण वाटावं, अभिमान वाटावा अशा प्रकारचं कार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं असल्यामुळे ज्या सिन्नर तालुक्याला हा बहुमान मिळाला असल्यामुळे मला त्याचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करण्याची संधी मिळाली। मी तर या पुढच्या काळामध्ये सिन्नर तालुक्यातील अनेक पैलवान हे जास्तीत जास्त चांगले कसे घडतील आणि नियमाने आणि ज्याप्रमाणे रस्ता या ठिकाणी घालून दिलेला आहे त्या रस्त्यावर चालत असताना सिन्नर तालुक्यातले पैलवान उत्कृष्टपणे खेळ खेळतील आणि महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर या ठिकाणी जगभर नाव कमवतील अशा प्रकारची शाळा पण त्यांची उभारण्याचा या ठिकाणचा मानस आहे आणि त्यासाठी मी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी निश्चितपणे तयार आहे। पुढच्याच मंगळवारी मी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री आदरणीय सुनित्रा वहिनी पवार यांना भेट घालून देणार आहे आणि त्या संदर्भामध्ये एक व्यायामशाळेची चांगली मागणी आम्ही सर्वजण या ठिकाणी सिन्नरकरच्या वतीने त्यांच्याकडे करणार आहोत। निश्चितपणे त्याच्या सर्व कार्याला माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियातर्फे आणि सिन्नर वासियांतर्फे मी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। अकोला तालुक्यात जरी जन्माला आलेला असला तरी ज्याची नाळ सिन्नर तालुक्याशी जोडलेली आहे तो माझा मित्र हर्षद सदगीर हा 2 वेळा महाराष्ट्र केसरी झाला आणि आताच काही दिवसांपूर्वी झालेल्या जागतिक मातीच्या स्पर्धेमध्ये, पहिलवानकीच्या स्पर्धेमध्ये जगामध्ये 3रा क्रमांक अर्थात ब्रॉन्झ मेडल मिळवून त्यांनी सिन्नर तालुक्याचंच नव्हे तर ह्या संपूर्ण महाराष्ट्राचं नाव संबंध देशभरामध्ये गाजवलेलं आहे। अशा या पहिलवानाचा आज आमचे महायुतीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यामध्ये आम्हाला मनोमन अतिशय आनंद झालेला आहे। मला खात्री आहे की हर्षद हा त्याच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये यथोचित अशा मार्गाने चालत राहील। खरं तर अनेक पैलवान अनेक वेळा भरकटलेले मी पाहिलेले आहेत, परंतु सरळ मार्गाने, नीतिमत्तेच्या मार्गाने, कोणत्याही प्रकारची दांडकशाही, दादागिरी न करता अतिशय सरळ चाललेला हा पैलवान, याला माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे की तुझी व्यायामशाळा मी कोणत्याही परिस्थितीत उभी करून देईन। आजच त्यांनी 2.5 कोटी रुपयाचं पत्र हे औपचारिकपणे हर्षदच्या हाती सोपवलं आणि येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये ही व्यायामशाळा, अद्ययावत अशी व्यायामशाळा हर्षदच्या नशिबी राहील असं मला वाटतं। हर्षदच्या हातून ह्या तालुक्यातलेच नव्हे तर संबंध नाशिक, नगर, आजूबाजूच्या जिल्ह्यांमधले शेकडो नव्हे तर हजारो पहिलवान तयार होतील अशी अपेक्षा मी बाळगतो। पुन्हा एकदा
याला तिसरं पारितोषिक जगात मिळाल्यामुळे त्याचं पुन्हा एकदा सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने, महायुतीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद. या जवळ जायचं. आज पहिल्यांदा सिन्नर नगरीत, म्हणजे माझ्या गावीच म्हटलं तरी चालेल, आज या जागतिक स्पर्धेत ब्रॉन्झ पदक मिळवल्यानंतर आज या ठिकाणी आलो आणि आपल्या सिन्नरचे आदरणीय कार्यसम्राट आमदार माणिकरावजी कोकाटे साहेबांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि माझा या ठिकाणी मानसन्मान केला. त्यांचे मनापासून मी आभारी आहे आणि सर्वच मित्रपरिवार असेल सर्वांचेही मनापासून आभारी आहे. आणि या निमित्ताने मला आज साहेबांनी एक आश्वासन दिलं की तुझी जी व्यायामशाळा आहे ती मी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करील. त्या निमित्ताने पण साहेबांचे मी खूप खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद.